नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड बिवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज 2 ते 3 दिवस मला उशीर झाला आहे हा व्हिडिओ आणि ही बातमी बनवण्यासाठी, त्याबद्दल क्षमस्व. महत्त्वाचे असे आजचे 2 विषय राहणार आहेत की लाडक्या बहिणीचा ऑक्टोबरचा हप्ता केव्हा येणार आहे, कोणत्या तारखेला येणार आहे, आणि दुसरा विषय म्हणजे लाडकी बहीण EKYC बाबत नवीन अपडेट आलेली आहे, ती कोणत्या तारखेला शेवटचा दिवस असणार आहे. तर लाडक्या बहीण योजनेचा ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी आपल्याला सरकारचा GR आलेला आहे. त्याचा निधी थोडक्यात मी आपल्याला GR सांगतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत, आणि हा GR जो आहे 29 ऑक्टोबर 2025 या तारखेला आला आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला 2 ते 3 दिवस उशीर झाला आहे. महत्त्वाचा मुद्दा यातून पाहूया. शासन निर्णय खाली तुम्हाला दिलेला आहे. शासन निर्णयामध्ये आपण दुसरा मुद्दा पाहूया. मुद्दा दुसरा, वित्त विभागाच्या संदर्भातील परिपत्रक सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाकरिता कार्यक्रम प्रणाली ठरवून दिली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखा शीर्षाखाली सहाय्य अनुदान रुपये 410.30 कोटी इतकी निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग या अर्थसंकल्पन निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजेच आपल्याला रुपये 410.30 कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे लाडक्या बहिणीसाठी. तर पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला किती तारखेपर्यंत हे पैसे मिळू शकतात. तर मुद्दा तिसरा, निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण संबंधित प्रादेशिक उप आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग व महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता द्यावी. म्हणजेच याचा अर्थ असा होतो बहिणींनो की आपल्याला नोव्हेंबर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत, म्हणजे ह्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीचा ऑक्टोबरचा हप्ता कधीही आपल्याला मिळू शकतो, 1 ते 10 तारखेपर्यंत. दुसरा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण EKYC बाबत. तर शासनाने आपल्याला लाडकी बहीण EKYC साठी 2 महिन्याची मुदत दिली होती. त्याच्यामध्ये सर्व्हर बरेच वेळेस बंद पडत होता, साईटवरती लोड येत होता, अशा प्रकारचे बरीचशी कारणं चालू होती. त्यामुळे बऱ्याच बहिणींना EKYC करता आलेली नाही आहे. आणि त्याच्याचमध्ये दुसरी बातमी सरकारची आली होती की EKYC लाडक्या बहिणीसाठी जी EKYC आपण करणार आहात ती थोडी शिथिल करण्यात आली होती, थोड्या दिवसांसाठी थांबवण्यात आली होती. पण पुन्हा एकदा महिला व बालविकास अधिकारी आदितीताई तटकरे मॅडम यांनी ट्विट करून सांगितल्याप्रमाणे आपल्याला 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिली आहे EKYC करण्यासाठी. तर बहिणींनो, आपल्याला EKYC 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत करावीच लागणार आहे. पण ह्या साईटवरती अजून देखील ज्या बहिणींना वडील किंवा त्यांचे मिस्टर हयात नसतील किंवा घटस्फोटित असतील तर त्यांच्यासाठी अजून कोणतीही सुविधा दिलेली नाही आहे. आदितीताई तटकरे यांचं हे जे ट्विट आहे ते 29 नोव्हेंबर 2025 तारखेला आलं होतं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी EKYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून या लिंकमध्ये या अधिकृत संकेतस्थळावर EKYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आत्तापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे
उर्वरित लाभार्थी भगिनींना 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आव्हान करते। म्हणजे अदितीताई तटकरे यांनी आव्हान केले सर्वांना की 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी आपल्याला KYC करणे गरजेचे आहे। तर बहिणींनो भावांनो, ही होती आजची महत्त्वाची अशी बातमी। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। आणि आपल्याला हा व्हिडिओ आणि ही माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।